बोला अंबाबाईचा अशा प्रमाणे गोंधळी बुवा आज या ठिकाणी अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे। हा समय तो समय झाला ड्युटी टिकमण पाजळली 5 पळे ड्युटीवर ते जळालं आणि भक्ताच्या पाठीमागचं विघ्न दूर पळालं। मग आई अंबाबाई ह्या गोंधळासाठी कशी आली बरं? भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, आई गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग। भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, म्हणजे देवीचा आवळ तिकडेच असेल। भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, आई गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग। पण पुरे आपण आपले जिन्नस इथवर घेऊन आलो। हे जिन्नस शिकायसाठी आपलं दुकान मांडायचं कुठं? कुठेतरी जागा शोधावी लागल ना। पांडू ते बघ तिकडे जागा आहे, तेवढी जागा आपल्याला पुरेल ना? हा 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 चल। कुठे सापडलं नाही हो? कुठे गेल्या छोट्या बालकीनबाई? अरे देवा, या छोट्या मालकीनबाई मला काय स्वस्त बसून देणार नाही तो। या छोट्या मालकीनबाईंच्या मागे धावून 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 मी होणार आहे हो बारीक, चवळीच्या शेंगेसारखा बारीक म्हणतो मी। नारबा जी मालक। या दाम्याला एवढा येळ का लागतोय बघ जरा। जी मालक।